तर ह्यावेळी आम्ही पण माणगावच्या जत्रेमध्ये फ्रूटचा स्टॉल लावलेला. तर फ्रूटचा स्टॉल लावलेला तर सर्वांना मित्रांना बोलून घेऊन आलो, चला बोलो खायला. तर सर्वांकडनं रिव्ह्यू घेतला. मग आम्ही पुढं चालत आलो. चालता चालता एक मित्र भेटला, फुगं विकत होता. पण त्याला बोललो चल तुझं फुगं विकून देऊ आणि पुढं जाऊ. मग पुढं सगळे फुगं विकल्याच्या नंतर जे पैसे आले त्याला बोलू जत्रेमध्ये काहीतरी खायला घेऊ. तर मग जत्रेच्या काठीला पोचलो, काठीचे दर्शन घेतलं, थोडासा नाचलो, बोलो चला दमलो. आता दमल्याच्या नंतर बोललो चला ज्यूस प्यायला घेतला. तर दादाने हालून आम्हाला मस्तपैकी ज्यूस दिला सर्वांना. जरा बघू चला स्वीट बघू असं बोलून आम्ही पुढं आलो. तर नको बोललो, चला मग सट्टा बघूया. सट्टा बघायला गेलो तर 1 रुपयामध्ये 5,000 रुपये जिंकत होतो. तर नको बोललो, आमच्याकडे 20 खायला पैसे नाहीत. मग चला बोलू पुढं जाऊ. तर सोना बघितला, सोना पण बेंटेक्सचा. तर नको बोललो. मग आम्ही आलो मेन ठिकाणी जिथे सगळेजण दिसतात. मग तिथं जरा ह्या चक्र्यामध्ये बसायचं होतं, पण चक्र्यामध्ये बसायला 3-3 तास. मग नको, चक्र्यामध्ये नाही बसायचं. मग ह्या बोटीमध्ये बसायचं होतं, बोटीमध्ये उलटी येईल. मग ह्या बोलू ट्रेनमध्ये बसू, तर आम्हाला घेतलं नाही, फाटर मारला. तर आम्ही बोललो चला पुढं ड्रॅगनमध्ये बसायचं होतं, ड्रॅगनमध्ये पण 2 तास. मग नाही बोललो चला मग ह्या पोरांच्या ह्याच्यात जायचं आणि विचारू. तर तिथं पण बोललो आम्हाला फाटर मारला. मग नको. मग आम्ही सापटोली हातात घेतली आणि सापटोली बोललो कुठं ठेवायची. मग जाता जाता नको बोललो. मग ह्या बोटीसारखी आमची कंडिशन, कधी पण झुलका मारल. तर आपल्या जिंदगीत तर कोण नाही. मग ह्यांच्याच पप्प्या बघितल्यानंतर हा प्रियसीचं नाव मंट्यावरती काढत होता. लय डेंजर काम. हा 200 रुपयाचा मला देत नव्हता, 100ला. माणगावच्या सगळ्या काट्या एकसोबत येऊन मंदिरामध्ये नाचवल्याच्या नंतर मग आम्ही बोललो चला जरा देवाच्या पाया पडून घेऊ. पटापट देवाच्या पाया पडून घेतल्या आणि मग नंतर बोलो पेटपूजा. 1च्या नंतर आम्ही खाल्लेला आहे. तर आम्ही नॉनव्हेज खाणार. मग मस्तपैकी चिकन सँडविच खाल्ले. मग सगळ्यांनी खाल्ले. सर्वांना बरा वाटला. जरा पोटामध्ये भर पडली, कारण की आम्ही 4-4 राऊंड मारून झालेलो, लय दमलेलो, अंगाशी आलेलं. मग नंतर सौरभ दादा पण 3 वाजलेले